मग किती पोळ्या केल्या आतापर्यंत? माहिती नाही, आजचा रेकॉर्ड ब्रेक आहे माझा. सगळे भाऊ बहीण सगळे एकत्र. आणि मग चौथीला होतं तेव्हापासून होती आणि दोघे मला सांभाळत होते. मी आणि बसलेलं आहे. आणि एडिटिंगला लय त्रास व्हायला वाटतं. खरं बोलला, एकदम खरं बोलला हो. याला माहित. अरे मोने मामा, त्यांना कळलं आता माझं नाव मोने आहे. नाही मम्मीचा लाडका होता पण आता नाही लाडका. काही बच्चन दोन्ही नंदन चांगलं आहे का ग? होय. हो मग आहे ना? बघा किचन मध्ये ही तर दमून खाऊन आली त्याच्यामुळे ही महाराणी म्हणे बसली. मला कट करावं लागेल. हाताची घडी नको आणू. लई सिन्सिअर वाट राहिला तू. एवढा सिन्सिअर नाही तो आहे. बघायला मिळेल तुम्हाला. मूवीचं नाव वगैरे आम्हाला तर काही माहिती नाही, तो सस्पेन्स असणार आहे खूप मोठा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे दीपावली पाडवा आणि जसं की दीपावली पाडव्याच्या दिवशी सगळे काय करतात, आपल्या लेकीला आपल्या सासरी घेऊन येतात माझं. तर माझ्या बहिणीला घेऊन आलो मी आज. खूप सारा किलोमीटर प्रवास केला आहे मी, पप्पा घेऊन गेलो होतो. तर मावशी पण आली घरी. ही मावशी आहे, काल तर सगळ्यांनाच इंट्रोडक्शन केलं. ही माझी मावशी आहे आणि ही आहे माझी बहीण. आणि यो आहे दादू, माझा भाचा. आणि हा एक माझा भाचा. काय कर रे? नमस्कार कर, नमस्कार. आणि ही आहे माझी भाची. काय नाव आहे तुझं सांग? वेदिका. वेदिका. काय? वेदिका हर्षल गावडे. हा, राहणार सांग ना. कितवीला आहे सांग? चौथीला. चौथीला. आणि तुझं नाव सांग पूर्ण. आयुष सचिन आरगडे. आयुष सचिन आरगडे. कितवीला आहे तू? 5वी. 5वीला. आणि अजून शाळेत नाही जात. इकडे बघ, इकडे दादू. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर ना. काय चाललंय काय ना, झोपेतून उठलंय काय कळणार त्याला. काय चाललंय? आणि इकडं चाललंय स्वयंपाक सगळ्यांसाठी. स्वयंपाकाला मदत करू राहिली माझी मावस बहीण. तिचं एक दुसरं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. तुमचं यूट्यूबचं चॅनलचं नाव सांगा. साजिरी घर. नक्कीच तुम्ही भेट द्या साजिरी घर चॅनलला. लाईक करा, शेअर करा. आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आता काय स्वयंपाक करू राहिले? आम्ही मस्त इथं छान डाळ केलेली आहे. इकडं कोबीची भाजी आहे सुकी. इकडं चपाती चालू आहे. भाजी कोणती? कोबीची काही? कोबीची भाजी आहे. अच्छा. मस्त छान केली हिरव्या वाटणामध्ये. आणि तुम्हाला एक सांगतो, एवढा भारी स्वयंपाक येतो ना, लय भारी स्वयंपाक. आज तिच्या हातच खायचं आज. होय. आणि जसं ती पण तिच्या यूट्यूब चॅनलवर टाकत असते काही ना काही, कसं काय करायचं. होय. आतापर्यंत हा पावभाजी पण रेसिपी टाकली. वगैरे, परत काजू करी रेसिपी, म्हणजे कोणत्याही रेसिपी. परत डेकोरेशनचं म्हणजे अजून मी सुरू केलेलं नाहीये, पण तुम्ही बघू शकता. हळूहळू डेकोरेशन पण येईल. पण सध्या तरी तिचं दैनंदिन दिवस चालू आहे, त्यानुसारच तिने यूट्यूबचं नाव ठेवलं आहे साजिरा घर. होय. आता ही डाळ आहे का? हो. अरे वा, मस्त झाली. कोबीची भाजी, डाळ आणि चपात्या का? चपाती भात करायचा आहे. अजून भात राहिलाय का? काय येते का? भूक लागली का तुला? नाही? मग का बरं खाते तू? भूक लागली म्हणूनच खाते ना. होय तू. होय. हा, तिला काय तिथं पाहिलेलीच तिने. जे नवीन नवीन आहे ना, त्यांचं इंट्रोडक्शन करतोय मी आज. होय. हा, अजून काही? माझ्या मामाला सबस्क्राइब करा तुम्ही. अरे वा वा वा, अरे वा 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 वा. आता सबस्क्राईब. अरे आज किती सबस्क्राईबर वाढले पाहिले का तू? त्यांना मी सांगितलं आता ते पाहिलं का तू? जवळजवळ 100 सबस्क्रायबर वाढले. 100. आमचं एक त्याचं रील किती चाललं का ते? मला मी नाही पाहिलं. 2 लाखाच्या वर गेले. होय का? छान चाललंय. ही मला आता म्हटली की 2 लाखाच्या वर गेले ताई. तर छान, शुभेच्छा. काही नाही, तुम्हाला पण आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. अरे आमचा मावस भाऊ राहिला ना दाखवायला. मावस भाऊ कुठं पळायला काय ना? झोपला इकडं. त्याला काही यायचं नाही कॅमेऱ्यामध्ये. यायचं नाही, त्याच्यामुळे त्याला काही दाखवत नाही मी. काय खाता हो तुम्ही?
पोली भाजी सांग. पोली भाजी खातो. दादू खातो पोली भाजी. काय खातो दादू? पोली भाजी सांग ना. कसं पाहत काही आयुष तुला भूक नाही लागली का? भूक नाही जेवण आता डायरेक्ट. हा डायरेक्ट जेवायचं का? खाल्ला असता ना थोडा चिवडा. नको नको मी मागाशीच खाल्लं. मला शिकच खाल्ला कुठं घरी खाल्ला का? हा येतं नाही यायच्या आधीच. हा एवढी हाताची घडी नको आणू. लई सिन्सिअर वाट राहिला तू. एवढा सिन्सिअर नाही तो आयुष. होय. बरं पेपर झाले का तुझे? पेपर झाले नाही अजून नाही झाले. हां नाही झाले. नाही झाले. मार्क्स पडले त्याला. हां मार्क्स पडले त्याला 83. 83 पडले का तुला? कितीला? हा 5वीचा हाफ सेमिस्टर ना? हा आणि निकाल कसं काय आला एवढं लवकर? मी हाफ सेमिस्टर नाही मग चौथी. 4थीला. अच्छा मग आत्ता जो पेपर झाला ना हाफ सेमिस्टर 5वीचा हा त्याचा रिझल्ट कधी येणार? काय माहिती आम्हाला अजून सांगितलं नाही. मग कधी सांगते येणार? काय माहिती. हां ती म्हणती माझ्या मामाला सबस्क्राईब करा. तो पण म्हणा विषय. सबस्क्राईब करा, लाईक करा. हा. हा एडिटिंग भारी करतो. हा. जर का तुम्हाला आवडलं तरच लाईक करा. हा. नाहीतर आता बघू नका. हे मला कट करावं लागेल. हे मी कट करून टाकतो आता. लोक मग म्हणते नको मग काय करत नाही सबस्क्राईब करायची. आणि तुमचं चॅनल सांग ना कोणतं आहे? आमच्या चॅनलचं नाव साजिरा घर आहे. तुम्ही त्याला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि पुढचं वाक्य? लक्षात नाही. पुढचं वाक्य म्हणला. लाईक करा, सबस्क्राईब करा. हा. तुमची मर्जी. अच्छा. तुमची मर्जी. त्यांच्या चॅनलला बरोबर म्हणतो तुमची मर्जी. हुशार आहे तो. होय. काय खाते तू? कोणी दिली ही शेव तुला? राणी मावशीने. राणी मावशीने दिली का? आणि केली कोणी? मामीच्या आजीना. मामीच्या आजीने. आईनी. आईदी. हा का? मामीच्या आईने केली का? अरे वा. आणि चकली पण त्यांनी बनवली होती. लय भारी झालेली आहे. चकली खाल्ली का मग तू? हा आणि डोक्याला काय लावलंय? क्लिप्स. हो का? फुलपाखरू दिसू राहिलं दोन्ही साईडने दोन. हा. बस स्वयंपाक किती झाला बघू ना. हा एक आय थिंक काय म्हणतं त्याला 2 काय ननंद भाऊ आहे. 2 नंद आहे इथं भाऊज आहे. या आहेत 2 ननंद आणि ही मधली आहे त्यांची भाऊज आहे. बरोबर का? स्वयंपाक बनवती आमची. स्वयंपाक बनवते ही आमच्यासाठी तर जमून खाऊन स्वयंपाक आली त्याच्यामुळे ही महाराणी म्हणे बसली. त्या दोघीच बनवतात. आणि आधीच आले होते त्याच्यामुळे यांचा स्वयंपाक चालू आहे. हा मी अंजलीला हेल्प करत आहे कारण ती एकटी एवढा सगळा स्वयंपाक करू शकत नाही आणि मी काही प्रवास करून आलेली नाहीये. मी अगोदरच आलेले होते सासरी तर मला यांना भेटण्यासाठी यायचं होतं तर ती एकटी स्वयंपाक करत होती. म्हटलं चला थोडीशी मदत करू. आमच्या दोन्ही ननंद चांगल्या आहे का ग? होय. हो मग आहे ना? बघा किचन मध्ये अजून काय पाहिजे. ती थोड्या 2च शब्द बोलली पण तिने सगळं त्या सांगितलं. ती म्हणली की त्या किचन मध्ये आहे हॉलमध्ये बसल्या म्हणजे खूप काही बोलायची गरज नाही पडली तिला. ते 2च शब्दात तिने सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर. मग तिने सगळं स्वभाव सांगितलं डायरेक्ट 2 पूर्ण शब्द. आमचं हे सांगितलं. पण तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर मी खरंच चांगली आहे की नाही. त्याच्यामुळे एकदा चॅनलला भेट द्या. आणि सबस्क्राईब करा. हो सबस्क्राईब पण करा. त्याचं वाक्य ऐकलं का? आयुष्य काय म्हणलं? नसेल आवडत तर निघून जा. एवढं रशी बोलणार नाही नाही, ते कट करून घ्यावं लागेल मला आता. यांना खूपच इगो आहे. संदीप मामाचं दाखव की. काय दाखवू? संदीप मामाचं. संदीप मामाला कॅमेरामध्ये नाही यायचं वाटतं. सध्या मामाला नाही आवडत कॅमेरा. येतो हा का? हा इकडे भात लावते मी आता. हाय. काय म्हणला? काय नाही. संदीप मामाला कॅमेरामध्ये यायचं की नाही? नाही यायचं का? त्याला कॅमेऱ्यामध्ये नाही यायचं त्याच्यामुळे त्याला काय घेत नाही मी. हा माझा दुसरा मावस भाऊ आहे. अजून एक मावस भाऊ आहे का रे? तो घरी आहे का? नंदू हरी किंवा आहे संदीप आहे. त्याला काही बोलता येईना कॅमेऱ्यासमोर. हळूहळू बोलन तर आहे की नाही. पप्पा आले दमून कमून आम्ही दोघं एवढं लांबून. होय पप्पा. तो काय बोलत नाही. तो लाजू राहिला कॅमेरा. नाही बोलणार त्याला काय कळतं. ते हळूहळू बोलन आहे का नाही? माझ्या मामाला सबस्क्राईब करा आणि राणी मावशीला पण करा. बाय. आणि आता ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होत आलेला आहे. डाळ झाली, पोळ्या पण थोड्याच राहिलेल्या आहे अंजलीच्या.
भाजी वगैरे झाली, फक्त भात मस्त गरम गरम लावणार होतं, तो लावून दिलाय आम्ही. भात म्हणजे मसाले भात आहे का? नाही नाही, डाळ भात, मसाले इकडं भात. डाळ आहे, इकडं भात. इकडं डाळ इकडं भात. मसाले भात लावायला एवढे क्वांटिटीमध्ये आहे. आणि तू किती वाजता आली इथं? मी 4ला आले. 4 वाजता आली का? म्हणजे आल्याच फोन केला होता आम्हाला. आल्याबरोबर लगेच हां. भरपूर वेळ झाला. हां, आणि हे बघा, काय बघू? ही दोघे बहिणी आहे. आम्ही दोघी म्हणजे एकाच वयाच्या आहे. मी तिच्यापेक्षा 2 महिन्यांनी मोठी आहे, त्याच्यामुळे मी मोठेपणाचा हक्क गाजवते आणि ती छोटी आहे. ॲक्च्युली ही जी माझी मावस बहीण आहे ही मी जेव्हा 4थीला होतो वाटतं, हां. 4थीला होतो तेव्हापासून होती आणि दोघे मला सांभाळत होते. मी आणि पुसलेलं आहे. हा, आणि हा आहे ना असा खेळून वगैरे यायचा, क्रिकेट वगैरे खेळून यायचा आणि खूप घाणेरडे पाय घेऊन यायचा. आम्ही फरची पुसलेली असायची आणि हा परत आतमध्ये यायच्या. पण मावशी तेव्हा आम्हालाच रागवायच्या. आता त्याला रागवतात, आम्हाला नाही रागवत. आम्ही दुसऱ्याच्या घरी गेलो आणि मस्त त्याला चुरून बिरून द्यायचे मी. ही नाही द्यायची, यांच्या दोघांच्या भांडण व्हायचे. ही नाही द्यायची, मग मी त्याला एका प्लेटीत मस्त चुरून बिरून खायला द्यायचे आणि मग तो मस्त जेवण करायचा. आता खूप मोठा झाला. नाही मम्मीचा लाडका होता, पण आता नाही लाडका. आता आम्ही लाडका झालो. काही बच्चन नका लाडका होता. नाही नाही, खूप लाडका होता. तो लहान आहे, त्याला माहिती नाही. मी सांगू शकते, तो खूप मावशीचा आखो का तारा होता. हा, पण आता आम्ही झालेला आहे आखो का तारा. कारण की साहजिकच असतं, मुली दुसऱ्याच्या घरी गेल्यावरती ते कळतं, मुलीची किंमत कळते. हा. पण खूप छान आहे माझा भाऊ. खरंच तुम्ही सबस्क्राईब करा, खूप छान छान व्हिडिओ आहे. आणि त्याच्याबरोबर मला पण सबस्क्राईब करा. मला काय दोघांचं होते. मला काय म्हणायचं, जर आता आपलं कॉलॅब होत असलं तर आपण कॉलॅब करू. माहित नाही ऑप्शन येतं आहे का नाही कॉलॅबचं. अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं कॉलॅब मिळायला भेटेल. त्यासाठी आमच्या चॅनलला कनेक्ट राहा आणि मोन्या मामाच्या चॅनलला सुद्धा कनेक्ट. अरे मोने मामा, त्यांना कळलं आता माझं नाव मोने आहे. खूप छान आहे आणि खूप छान वाटतं. आम्ही सगळे एकत्र आलोय, मस्त छान. आपण जवळजवळ आम्हाला जवळजवळ किती 3-4 वर्ष आले असं आम्ही असं एकत्र आलो. त्याच्यापेक्षा जास्त आलो. लग्नानंतर रे, लग्नातच फक्त. काय? लग्नानंतर, तुझ्या लग्नानंतर. 1 वर्ष झालं. सगळे सोबत होतो. लग्नानंतर आम्ही आता पण असं विदाऊट कार्यक्रम एकत्र आज लय वर्ष झाले. आणि खूप छान वाटतंय आम्हाला. आहे ना? सगळे भाऊ बहीण सगळे एकत्र. हा. आणि मस्त आमची नवीन वहिनी पण खूप छान आहे. वहिनी नाही, अंजली हा. खूपच मस्त आहे. बघा किती छान ती आमच्यासाठी गरम गरम पोळ्या करते आहे. आम्ही आता मस्त छान जेवण करणार आहे. थोडीशी छोटी मोठी हेल्प केलेली आहे मी तिला. जेवढी करायला पाहिजे हो, तेवढी केली. जेवढी करायला पाहिजे तेवढी मी केली. कारण की तिकडे सगळे सिनियर सिटीजन आहे. दोघी सासू मस्त सासूपणाचा आनंद घेतात. तर मग मी पण म्हटलं थोडीशी मदत करते अंजलीला. चांगलं आहे. दाखव की भाऊ. अरे त्याला नाही बोलायचं, त्याला नाही बोलताय. तू जेवली वाटतं ना? आम्हाला सोडून जेवली बघा. आली आणि लगेच जेवायला बसली. आम्हाला सोडून जेवायला बसली. जेवली नाही कधी. अरे हा, दादूचं होतं का ते? प्रवासात त्रास होतो मी प्रत्येक वेळेस. थोडीशी भाजी टेस्ट करून बघितली, मी बनवली. नाही नाही, ते माझी चुकी झाली. ती दादूला जेवण घालत होती, मला वाटलं स्वतः जेव राहील. आहे का नाही? बरोबर आहे का? वेदू जेवली. बरोबर आहे. तू पण नाही जेवली. खात होती ना, ते चिवडा खात होती. खरं बोलला, एकदम खरं बोललाय हो. याला माहिती काय असते एडिटिंग. मी करते ना, तुला माहिती मग काय. रात्रभर बसते का एडिटिंगला? होय, मम्मी रात्रभर बसते एडिटिंग. हा का? आता नाही, मी 1-1.5 वाजेपर्यंत असते एडिटिंगला. तू गुरूप झालेला असतो. बघा, एवढं मोठं स्ट्रगल असतं प्रत्येक युट्यूबरचं. त्याच्यामुळं तर आमची कदर करा आणि आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील इन फ्युचर. आम्ही खूप एकत्र येऊ. आता ते बँगलोरला असल्यामुळे आम्ही जास्त आमचं गेट टुगेदर. आम्ही जेव्हा पुण्याला शिफ्ट होऊ ना, हा. त्यावेळेस आम्ही कॉलेब करत जाऊ. आहे का नाही? संडेला वगैरे आम्ही छान मस्त असं छान तुम्हाला रेसिपी पण बघायला भेटतील आणि आमची सगळ्यांची मस्ती पण बघायला भेटेल. हा. तुम्हाला एन्जॉय पण म्हणजे छान वाटेल. आमचे व्हिडिओ बघून तुम्ही एन्जॉय करता आणि छान तुम्ही छान पण त्यात सहभागी होता. होय. हा. मग किती पोळ्या केल्या आतापर्यंत? माहिती नाही, आजचा रेकॉर्ड ब्रेक आहे माझा. मागच्या वेळेस आले त्यावेळेस चहाचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. माहिती का नाही तुला? ते नाही का आजोबा वरले होते त्यावेळेस, सगळे पाहुणे होते ना. त्यावेळेस लय चहा करत होते. नुसती चहा.
30 पोळ्या लाटल्या असतील आता. काय बोलते? हो 30 हा का? पोळ्या झाल्या असतील. खरंच झालंय का ते? हो, हे काय हे बघ आहे 25 तरी असतील नक्कीच. हे बघा खूपच असतील. तिने एकट्याने केलंय का? हा अगो, अगो, अगो. म्हणजे पीठ भिजवलं आणि पोळ्या बनवल्या. हा. आज मग मी थोडी भाजायला हेल्प केली कारण की इकडे माझं चालू होतं साईड बाय साईड हे पण. त्या आल्या आणि त्याने सगळं असं करतायत त्या. मी फक्त कणिक मळते. असं म्हणजे तिला सवय आहे, तिच्या घरी एवढं एवढं किचन आहे तरी ती मॅनेज करते एवढं एवढं ह्याच्यात. होय का? तसं आपलं पण आहे म्हणा छोटं, पण ती जरा प्रोच आहे कुकिंग मध्ये. नाही हे मला नवीन नाही हे किचन आणि हे घर पण नवीन नाही. आधीपासूनच होती. मी आधीपासून आहे. दर उन्हाळ्या सुट्टीत 2 महिने मी इथेच असायचे. त्यामुळे मला हे काहीच नवीन वाटत नाही आणि ही पण नवीन नाही वाटत. आता नवीन आली पण नवीन काही वाटत ती नवीन वाटत नाही कारण त्याच्या माग काही कारण आहे. पण ते नंतर सांगूयात काय कारण आहे त्याचं. होय. हो ते खूप तुम्हाला काय म्हणू शकतं सस्पेन्स आहे. Suspense आहे. खूप मोठा सस्पेन्स आहे. तो सस्पेन्स नंतर सांगूयात. तुम्ही बघितलं ना तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. तू भूक लागली की नाही तुला? अजून लागली पण अजून पोळी भाजी वरण भात. तुला मला भूक नाही लागत कारण की मी जाड माणूस आहे. मला कधी असं थोडी ते जाड माणूस, उलट जाड माणूस जास्त भूकायला लागलं पाहिजे. तरी मला लागत नाही. कस काय भूक नाही लागली? हा? घरून काय खाऊन आला होता तू? घरून काहीच नव्हतं खाऊन आलो. हा तुमच्यासाठी आणलं होतं ते. थांब मी थोडं टेस्ट करते. हे बघा तर आम्ही बँगलोरला राहतो त्यामुळे तिकडं चांगला मैसूर पाक भेटतो. तिकडचा ओरिजिनल भेटतो. इकडं कसं खडबडीत असतं ना. हां आणि हे मला टेस्ट करायचं होता. मी असंच एकदा बोलले होते तर आलेलं आहे. मी टेस्ट करून सांगते कसं आहे. एकदम मऊ आहे, एकदम मऊ. खूप छान आहे. वेगळंच आहे. खूप मस्त. आपल्या इकडे नाही भेटत. धर आयुष तुला. डायरेक्ट आतमध्ये टाकला का असा विरघळून जातो. काय खाताय? बँगलोर नाही का चोरून नाही खात. बँगलोरचा मैसूर पाक आहे. बँगलोरचा टेस्ट करून पाहावं लागेल. बँगलोरचा नाही, म्हैसूरचा आहे. आपल्या इकडचे काय ते जरा हे खडबडीत राहते. असे कुरकुरीत असेल. हे बघ मी मैसूरचा पाक खाते लय भारी वाटलं. मैसूरचा पाक म्हैसूरचा पाक, म्हैसूर पाक. मैसूर पाक. होय. थोडं टाकलं तरी बस. हे लईच आवडलं पण मला. काय म्हण देऊन टाक मला. मामीने चाललंय सांग ना. मामीने आणलं की? हम्म. होय मामी तर लई मामी मजा लाड करते करते. बाबा. हा का? अजून काय आणलं मामीने? पप्पा म्हणते ना काय मामीने आणलं? लई लाड केलाय. ब्रेसलेट आणलं, कानातले आणलं हा आणि का? पर्स आणली. पर्स आवडली का तुला? कोणती पर्स आहे दाखव ना. मामीने आणि परत दाखव. पर्स दाखव जरा कोणती. काही दिवसांनी हे इन फ्युचर पुण्यामध्ये आले ना आमचं गेट टुगेदर तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही सगळेजण आम्ही सगळे, मस्त होय. हां सगळे एकत्र. हे आणि ते मेंबर अजून एक सस्पेन्स आहे तो पण आम्ही सांगितलेलं नाही. ते त्यावेळेस सांगू ज्यावेळेस हो. आम्ही पुण्याला येऊ. खूप मोठा सस्पेन्स आहे. हा. त्यावेळेस सगळे एकत्र येऊ का? बघ वेदूची होय. पर्स. दाखव पर्स. कोणती वा, वा, वा. पॉंडिचेरी पर्स आहे काय? हा मग पॉंडिचेरी पॉंडिचेरी पर्स. आवडले का तुला? कलर आवडला का? मामीला एक पर्स, वेदूला एक पर्स. खूप हा? मस्त आहे. आवडलं का तुला? होय. कलर आवडला का? कलर खूप युनिक आहे. म्हणती किती छान कलर येतो. किती छान कलर आहे हा. मग आता पप्पाला म्हणा या कलर तुम्हाला ड्रेस Same, same. Matching, matching. मॅचिंग होईल. होय म्हणजे सेम कलर तर मस्त घालशील. दादू रडतोय फटाफट. आता इथे आम्ही दोघी किती वेळच्या किचन मध्ये थांबलो आणि एवढं गरम होतंय. घाम येतोय आम्हाला. तर इथे खूप गरम होतंय. किती वाजले बघून स्वयंपाक करायला? 7 वाजले. कितीला दादू आता घाबरलाय बी आपण 5:30 6:30 6 वाजल्यापासून चाललंय. 1 तास झालाय. दादू फटाक्याला तर आमचा दादू फटाक्याला घाबरतो. त्याला थोडा जरी फटाका दाखला लागला की रडायला लागतो. होय दादू? आता होय चिट्टीला बी घाबरत. पप्पा आपलं इकडून. दादू? दादू. तुला हे येतं का? हे काय बोलतं का त्याला? ते हातावर हे करायचं ते काय बोलतं त्याला? कॅल्क्युलेशन. अबॅकस. हा अबॅकस येतं ना तुला? बरं. का तुला एक्झाम्पल देऊ ना? एक्झाम्पल देऊ का? काय काही पण बेरीज सॉरी ॲडिशन हातावर नाही आहेत. हातावर मोठे मोठे करावे लागतात त्यांना. मोठे मोठे मग हातावर काय येतं? ॲडिशन येते का? हा हा ॲडिशन येते का? 99 + 89. 99 + 89 हां 188. अरे लय हुशार आहे तू, लय हुशार आहे. खरंच भारी बोलत आहे. सेकंदात उत्तर दिलं, सेकंदात. हे आता अजून थोडासा टप देऊ का तुला? हेच टप देतो.
176 हा प्लस 24. आहेत ना. शालिनी आली, तिची मुलं सगळी आली, तेव्हा तेच बोलल्या. 300. 176 प्लस 24. 300. किती? 200. याला बघायची गरजच नव्हती, पण ठीक आहे. तर चांगला प्रयत्न केला तू. हुशार आहे तू, हुशार आहे आयुष. मला माइंड मध्येच येतं. ॲबॅकसवर नाही येत, का कोर्स नाही झाला. होय का? सगळी येणार काय होती, विषय मग घेतलं नाही. थांबून. त्याला गरज पण नसते अबॅकसची, होय का? मला तर झाली बाबा. तुला कुठं असं फायदा झाला? हो झालं. मी कॅल्क्युलेशन त्याच्यावरच करते, पण मला 99 पर्यंतच येतात. होय. आता मी विसरले, मी लहानपणी शिकलेले. अच्छा. तर स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही आता जेवायला बसतोय. चिले पिले आणि सगळे चार, जेंट्स लोक आधी पाच. बसून घेणार आहे हा. आणि मग लेडीजचा असणार आहे सगळे. असं का? आधी सगळे जेंट्स. हो. लय दिवसातून मी ठेचा खाणार आहे कडे. मावशी ठेचा करून राहिली. काय मावशी आहे का नाही? लय दिवसातून करते मी. लय दिवसातून आल्यात लांबून. आम्हाला बेंगलोरला ठेचा खायला भेटत नाही, तर मावशी आता ठेचा करून राहिली आमच्यासाठी, आहे का नाही? काय मावशी लय दिवसातून ठेचा खाईल मी. ते पण भारी पण झालं की पोरं आले, पोरांसाठी ठेचा. आणि मग ते काय कमी आहे काय? आता हळूहळू सगळे शिकते ते बोलायला. मावशी काय कमी आहे का? होय. हा मग कमी नाही कोणी, आम्ही कमी नाही. हा, तुम्ही त्या दिवशी गेले होते, सांगा ना कुठे गेले होते? होय, तू बोल ना. आम्ही शूटिंगची ऍक्टिंग करत शूटिंगची ऍक्टिंग. काही नाही बोल बोल. ऍक्टिंग पाहायला गेलो. अजून जो नवीन फिल्म येणार आहे काय नाव आहे? नाही ते नको सांगू. फिल्म जरा सस्पेन्समध्ये आहे, कारण की ते आमच्या पाहुणे हे करू राहिले, स्पॉन्सर करणार आहे ती फिल्म. तर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तुम्हाला मूवीचं नाव वगैरे आम्हाला तर काही माहिती नाही, तो सस्पेन्स असणार आहे खूप मोठा. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओत थोडेसे फोटोज वगैरे किंवा व्हिडिओ बघायला भेटेल. तुम्ही तिकडे नक्की हे करा, चेक करा माझ्या चॅनलवर. आत्ता सध्या नाही, थोड्या दिवसांनी. साजरे करा. आणि तुम्ही तिथं कोणकोणते ऍक्टर्सला भेटले? कश्मीर महाजनी, पूजा सावंत आणि वैभव कोणते जत्रेमधले, सॉरी हे मी कट करतो. मला ते त्याचं नाव नाही माहिती. आणि ओंकार भोजने. हा ते वैभव कोणी आहे मला मांगले, वैभव मांगले. हो वैभव मांगले, सॉरी. मागले होते का? हा. आणि त्यांची तुम्ही ती व्हॅन बघितली का, व्हॅनिटी व्हॅन? नाही, आम्हाला खूप लेट झालं होता आणि आमच्यासोबत जरा वेगळं मेंबर होतं, ते काय ऐकतच नाही आमचं, म्हणजे माझा मोठा भाऊ. त्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं. आम्ही लवकर आलो. आम्ही काही ते बघणार होतं व्हॅनचं सगळं आतमध्ये रूम वगैरे त्यांची, पण ते नाही बघता आलं आम्हाला. ठीक आहे, ओके. हा बरोबर आहे कडे. एवढं मस्त सजवलंय ताट. चपाती आहे, कुरडा आहे, डाळ आहे, कोबू आहे, चिवडा आहे. अजून काय याच्यात का झालं आता एवढंच. आणि पापड एक आहे ना. हां, याचं पापड. यांना काय लागतंय अजून काय करायला? ज्यांनी केलं त्यांना खूप त्रास झालेला आहे. हे म्हणते अजून आहे, अजून काय द्यायचं यांना? खूप काय काय दिलं. त्रास झाला का तुम्हाला? नाही त्रास नाही झाला, पण ते एवढं असून सुद्धा म्हणते अजून काय. म्हणजे किती अपेक्षा असतात. अरे मला असं म्हणायचं होतं, स्वीट्स मध्ये काय आहे, अजून काय आहे? स्वीट्स मध्ये भरपूर काय आहे. दिवाळीचा सगळा फराळ आहे स्वीट मध्ये. हा ते बघा, लाडू आहे स्वीट मध्ये बघा. कुठे आहे लाडू? अरे हे लाडू नाही आवडत रे मला. तुम्ही गेले का? खावं लागेल मग एक तरी. काही नाही, खातो मला नाही लावत. चला आता कोण चाललं? आयुष, राणी मावशी, अक्का आजी आणि संदीप मामा. सगळे चालले का? त्यांना म्हटले होते तू थांब म्हणून. नाही नाही तू कोण नाही म्हणली? थांब ना मग बरं कर ना. आयुषला म्हण थांब. गरज नको. पाया पडणे चालू आहे काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
पुढच्या वर्षी हो नक्की नक्की मी पुढच्या वर्षी आत्यावरून मी काहीतरी घेऊन आले पाहिजे ना गिफ्ट. हॅलो, आता झोपायचा टाइम झालेला आहे. 9 वाजलेले आहे. काय झालं? तिला म्हटलं आशीर्वाद दिलेला आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही पुढच्या वेळेस येताना असं छान लहान बाळाचं काहीतरी गिफ्ट घेऊन येऊ. नाही तिला म्हटलेलं आहे पुढच्या वर्षी. नाही होणार. अरे ही गाडी पाहून आठवली. कशी काय मग चांगली ना गाडी? गाडी चांगली आहे ना. ही गाडी आधी आमची होती मग नंतर त्यांनी घेतली. किती वर्ष वापरले बाप्पा? 12 वर्ष. 12 वर्ष चालते गेलं. नाही हो 2 वर्ष आले असं गाडी घेऊन ती तुझ्याकडं. आपली 3.5 वर्ष झाली. हां मग हे 12 वर्ष काय 10 वर्ष. आपण 12 वर्ष ना. 2012चे नाही मॉडेल. 2022ला घेतली ती. आता सगळे चाललेले आहे. मंगेश्वर बाय कर टाटा. टाटा बाय. आज जोडी जाईल. दिसत नाही तुम्ही. आता सगळे चाललेले आहे. चला टाटा. हळू जा रे. चला गुड नाईट करत आहे यांना. गुड नाईट. बाय. बाय टाटा सी यू. गेले का सगळे पाहुणे?